हे बघा मित्रांनो, पवार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. असं वाघासारखा आलेला आहे. हा आलेलो आहे. चलो, नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. चलो, तर निघालोय आम्ही, आता चालू करतोय ट्रेक. मित्रांनो, राहा आमच्यासोबत. आज आपण निघालोय तुंग या किल्ल्याला. मावळ प्रांतातील एक प्रमुख गिरिदुर्ग. पवना धरणाच्या जलाशयाजवळ वसलेला त्याच्या निमुळत्या उत्तुंग सुळक्यामुळे हा ओळखला जातो. बोरघाट मार्गावरील व्यापारासाठी किंवा लोहगड, विसापूर या किल्ल्यांच्या रक्षणासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. पाटलांच्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आलोय तुंगगड म्हणजेच कठीणगड याला. तर तुम्ही पाहिलं असेल इकडं की येताना आपल्याला पहिल्यांदा गाडी तिथे पार्क करावी लागते. पार्किंग नंतर हा रस्ता चालू होतो इथून. तर या मित्रांनो, आता पुढील प्रवासात आपण बघूया गडाची संपूर्ण माहिती, गडाचा इतिहास आणि गडावरील पाहण्याचे ठिकाणे. आज आपल्याबरोबर आपले मित्र दोन, शिवम आणि शिवराज, ते नाही येऊ शकले काही कारणास्तव, काही कामामुळे, त्यांच्या ऑफिस जॉबमुळे. मी आणि पवारच आहे आज. पवार आणि पाहूया मित्रांनो. तरी पण आपण सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करू. या तर मित्रांनो, आल्या आल्या आपण बघू शकता की गडाच्या पायथ्यालाच इथे विरगळ आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं माहिती पण सगळी दिलेली आहे, वाचू शकता तुम्ही. मित्रांनो बघा, पवार कसा निघालाय पुढे पुढे. आणि ही गडाच्या आजूबाजूचा नजारा. मित्रांनो, पावसाळ्यात जर येत असाल थोडं सावध या. सोळाशे 56 साली मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसोबत याही किल्ल्याला स्वराज्यात सामील केले गेले. या किल्ल्याचा ताशीव कडा, कठीण चढाई आणि उत्तुंगपणा पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव ठेवले कठीणगड. पाहू शकता मित्रांनो, पायऱ्या आहेत. गडाच्या पायऱ्या चढून आपण वर येतोय. पवार भाग आहे इकडे. समुद्र सपाटीपासून 3527 फूट असलेला हा गिरिदुर्ग या किल्ल्याचा आकार अतिशय उभा आणि चढाई कठीण असल्याने याला कठीणगड असेही म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे शक्ती देवता वीर सप्तेदान मारुतीच्या इथे. दर्शन घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो पाहू शकता आपण इथे दर्शन घेतलं आता वीर सप्तेदान मारुतीचं. इथं त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला, वाचू शकता. आता अजून बरंच बाकी आहे पुढे. तर आपण न थांबता इथे पुढे निघालो आता. काय सांगणं पवार? पावसाळ्यातलंच जे रूप आहे सह्याद्रीचं खूपच छान असतं. ज्यातून पाहू शकता पाणी भरपूर सारे धबधबे वरती येत आहेत. धबधबे नाही म्हणजे एक छोटे मिनी धबधबा आहे. मिनी धबधबा. तर मित्रांनो, हेच सुख आहे सह्याद्रीचं आणि गड किल्ल्यांचं. पावसाळ्यात आपले गड किल्ले सगळे बहरलेले असतात, हिरवी चादर त्यांनी पांघरलेली असते. तर मित्रांनो, आपले पायऱ्या आता साध्या संपलेल्या आहेत आणि आता कोरलेल्या पायऱ्यांची वाट चालू झालेली आहे. पाहू शकतो तुम्ही, दिसत असेल तर. इथं दोरे दिलेले आहेत आपल्याला. या दोरीच्या साह्यानं वर जायचं आहे. तर या पाहूया. इथं फक्त काय करा, मस्ती वगैरे करू नका. जे इन्स्ट्रक्शन्स दिलेत ते फॉलो करा. उगाच म्हणजे नाही का, एखाद्या वेळ वाकडं पाऊल तुमचं डायरेक्ट जीव घेऊ शकतं. या पुढे बघा. पवार कसं वाटतं येऊन? खूपच छान. अजून सुरुवात आहे. खूप छान. पाहू शकता मित्रांनो, खूपच बिकट अशी वाट आहे. तिकट एवढी नाही, पण ठीक आहे. आता काय आहे, पावसाच्या पाण्यामुळे जरा थोडंसं घसरलं झालं. ते पाणी पाहू शकता तुम्ही, कंटिन्युअस वाहते. तर या पुढे अजून गड भरपूर बघायचं आहे आपल्याला. लवकर या. तर मित्रांनो, पुढं पाहू शकताय तुम्ही, सह्याद्रीचा असा एक आपल्याला नजारा दिसून येतोय की म्हणजे पाहिलं तरी नाही का मन प्रसन्न वाटते.
तर आम्ही हाच विचार करून घराच्या बाहेर पडलो कारण काय आहे, शनिवारची सुट्टी म्हणलं घरी झोपून घालवण्यापेक्षा आपल्या सह्याद्रीत घालवायला पाहिजे आणि लोकांनी कसं आलं पाहिजे ट्रेकला सगळ्यांनी. या तर मित्रांनो पाऊस बघा चालू झालेला आहे आता आणि कातळ पायऱ्यांची पण वाट संपलेली आहे. आता जरा खडका रस्ता चालू झालेला आहे. रस्ता पायऱ्या असं करत करत आपण वर चाललोय. पाऊस जास्त पडायला लागलाय. आपण आता वरती जाऊन बोलूया, नवीन ठिकाणी कव्हर करूया. भेटू आता डायरेक्ट वर. या मित्रांनो पाहू शकता आपण मेटे व टोके प्राचीन कोडीचे इथं आलो. तटबंदीच्या सुरक्षेसाठी वापरलेली जागा आहे. मोठ्याची जागा आहे तटबंदीची, पाहू शकता तुम्ही. आणि आजूबाजूचा नजारा पण पाहू शकता. तर मित्रांनो इथं ती मेटेची गुहा आपण बघत आलो मगाशी. तर हा पॉईंट मिस नका करू, इथं थोडासा अवघड आहे वाट. पण मेटे व टाके इथं जे लिहिलं आहे, इथं वर पाण्याची टाकी आहे मित्रांनो, सुंदर स्वच्छ टाकी आहे. थोडं आता पावसामुळं पाणी जास्त आहे पण पाहू शकता आपण. तर कठीण वाट चालू झालेली आहे मित्रांनो, पाहू शकता आपण. चालू आहे आणि आम्ही जस्ट पोहोचलोय गणेश दरवाजाजवळ. तर दरवाजा बघा, त्या काळातला अजून आहे तसाच आहे. आणि इथून दिसणारा हा व्ह्यू सुंदर, अतिशय सुंदर. तर आपण वेळ न करता पुढे जाऊया मित्रांनो. चला. सह्याद्रीवर धुक्याची चादर पसरलेली आहे. एक नंबर दृश्य आहे मित्रांनो, एक नंबर. मित्रांनो गडाच्या दरवाज्यातनं आम्ही आत आलोय आणि आता एक रस्ता इथं वर जातोय आणि इकडे बुर्जाकडे जातोय. आम्ही निघालोय बुर्जाच्या रस्त्याकडे आणि पवार पडल्यामुळे जरा दुःखात आहे पण चेहऱ्यावर आनंद आणतोय. वाट जरा मित्रांनो बिकट आहे. इथून येत असाल तर सावध या. इथं बघा आपल्याला सेफ्टीसाठी दोरी पण दिलेली आहे. बघा मित्रांनो, इथं जर समजा माणसाचा तोल गेला तर पवार साहेब काय होईल, तर आयुष्यातून माणूस गेला. जसं आपण मागच्या व्लॉग मध्ये म्हणलंय तसं. या जाऊया आपण पुढे अत्यंत सावधपणाने. पाऊस मित्रांनो सारखा चालू होतोय म्हणून मी आता बघा इथं छोट्याशा आसऱ्याला आलो. इथं गडाच्या सह्याद्री कधी नाराज करत नाही, आसरा देतच असतो कुठे ना कुठं तरी. पवार बघा, पवार मात्र भिजतोय त्याच्या जागाच नाही ठेवली यांनी. बघा महागाई व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप छान असं व्ह्यू आहे. मागे मागे करत पवार साहेब मागे जाचाल तुम्ही. आयुष्यात मागे पडलाय, इथे नका मागे पडू. चला. चला तर मग जाऊया गुरुजाकडे आणि थोडीशी माहिती घेऊया त्या. इथे मित्रांनो बघा आलो आपण गुरुजाच्या इथे. तर काय आहे नेमकं आम्हाला माहित नाही की प्राचीन शौचालय आहे का काय, कमेंटमध्ये सांगा आम्हाला. काय काय या पुढे जाऊ आपण. बाले किल्ला समोर आता धुक्यामुळे जरा झाकलेला आहे. हा समोरचा बुरुज आहे त्याच्यावर बाले किल्ला आहे. आपण जाणार आहोत त्याच्या जाणार का बाहेर. नाही बुरुज पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता आपण आता खालच्या बुरुजावरून आलोय जाऊन. आता निघालो आम्ही परत या बुरुजावर. पाहूया पुढची माहिती तिथेच. चला. रस्ता जातो डायरेक्ट गडावर. गडाच्या दरवाजातून इकडं पाहू शकता तुम्ही. ही खरी चढाई चढून जरा थोडीशीच आहे पण आम्ही आता पोचतोय.
हे पाहू शकता तुम्ही जीबी रचनेचे हनुमानद्वार. इथं मारुती रायाची एक छोटीशी दगडात कोरलेली एक शिल्प आहे आणि हे आहे प्रवेशद्वार. पाहू शकता आपण. जाऊया पुढे. दरवाजाची रचना तुम्ही पाहू शकता. इथं टोकदार दात बसवलेले आहेत आणि हे आपल्या सैनिकांना बसण्यासाठी किंवा रक्षा करण्यासाठी कातळ कोरीव गोवा अशा कोरलेल्या आहेत इथे. तर या पुढे जाऊया आपण. वर येतोय पवार आणि मी. तर मित्रांनो, जीबी रचनेच्या हनुमानद्वारे इथून पुढे आल्यानंतर येतं एक अजून एक बुरुज आहे जो मी मगाशी तुम्हाला खालून दाखवला होता. तर या जाणून घेऊया गडाबद्दल थोडी माहिती की कसा इथून संपर्क साधला जायचा. शत्रू सैन्याने जर हल्ला केला तर या खालच्या बुरुजावरून मधल्या बुरुजावर माहिती यायची आणि इथूनच परत वर बाले किल्ल्याकडे अलर्ट जायचा. त्यामुळे संपूर्ण गड सावध होत होता. अशा प्रकारे हे कामकाज चालायचं. बुरुजावरून वर येतात मित्रांनो गणपतीचे मंदिर लागलं आपल्याला आणि पुढे पाहू शकता आपण ही कचेरीचे जोते. कचेरी ही दुर्गावरील वास्तू गणाले व गडाचा कारभार इथून या ठिकाणाहून चालत होता. पाहू शकता मित्रांनो, आम्ही इथं गणपती मंदिराच्या शेजारी आडोशाला जरा थांबलेलो आहे. पाऊस पाहू शकता तुम्ही. इतक्या जोरात पाऊस आहे की सगळे तरी पण आम्ही भिजत जाणार पण झालं करणार. आणि जरा पुढं जरा दाखवू शकता का आपण मागच्या साईड जरा पुढं आलो ना आपण गणपतीच्या मागच्या साईडला पाण्याची सुद्धा असेल तर किंवा टाकी आहे असं आपण म्हणू शकतो. पाहू शकता आपण. आणि इथं बघा संदेश लिहिलेला आहे. तो महत्त्वाचा संदेश आहे. तुम्ही पाहू शकता काय लिहिले. छत्रपतींचे किल्ले तुंग बोलतो तुमच्या प्राण्यांबद्दल विचार करा. प्लॅस्टिकचा वापर थांबवा. हे जरा सगळ्यांनी मनावर घ्या आणि प्लॅस्टिक जेवढं कमी वापरता येईल तेवढं वापरा. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलो आहोत बाले किल्ल्यावर. पाहू शकताय तुम्ही. पाहू शकता तुम्ही मोठी पाण्याचं टाकं तिथं दिसतंय आणि माझं व्ह्यू वारं जास्त असल्यामुळे आम्हाला जास्त काही सांगता येत नाहीये. पण तरी पण आम्ही कव्हर करतो. पाहू शकता आपण आजूबाजूचा परिसर कोल्हापूर आणि तुंगाई देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आम्ही तरी पण कॉन्फिडन्स येऊन पण आहोत माहिती देताना. मित्रांनो, पाटलांच्या ब्लॉगमध्ये एक नवीन गडावर जेवढा कचरा असेल म्हणजे आपल्याला जेवढा दिसतोय जेवढा शक्य आहे तेवढा आम्ही खाली नेण्याचा प्रयत्न करू. या गडावर जास्त कचरा नाही तर एक प्लास्टिकचं काय थोडंसं असेल ते आम्ही काय करतो. चांगलं काम करत आहे. करायला पडतं. कचरा आणू नका फक्त गडावर आणि टाकू नका इकडे तिकडे तर आजूबाजूला. मेन ते आहे की जरी आणला तरी सोबत न्या. असं नाही म्हणू शकत की आणू नका. आणा ज्यावेळेस खायचं काय असेल तर आणा, पण गडावरती टाकून नका जाऊ. कचरा गोळा केल्यावर आम्ही पवारच्या मधुर बासरीचा आनंद घेतला.
गडावर येताना मित्रांनो इथे पाईपलाईन बघा जरा ढिली झाली आणि उतायच्या ह्याच्यावरच आहे. तर इथनं येताना जरा सावध घ्या आणि आम्ही तसं खाली कळवूच सगळ्यांना. गडावर आपल्याला कोणी मित्र वगैरे किंवा माकड वगैरे दिसलं नाही, पण हा एक मित्र दिसला आहे, खेकडू भाऊ. प्रत्येकाला नाव देणं कंपल्सरी आपल्याकडे, कोणी असो, मग तो खेकडा असो या कोणताही प्राणी असो, गड सगळ्यांचा आहे. गड सगळ्यांचा आहे. बरोबर. आपण याला आता आत घालू. बघा मित्रांनो, कसं लोकांनी कचरा टाकलेला आहे. म्हणजे एवढी सूचना देऊन सुद्धा मित्रांनो लोक कचरा करतातच आहे इथं. तर असं करू नका. आपला गड आपल्याला स्वच्छ ठेवला पाहिजे, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं तसं. नॅचरली पाणी बघा किती स्वच्छ आहे, पण लोकांनी त्यामध्ये कचरा टाकला. तरी काय कचरा घेऊन आला तरी तो परत गाडी कॅरी करा. गडावर टाकायचं. हा ना, पाणी बघा किती स्वच्छ आहे आणि सगळ्या लोकांनी कचरा. नाही राहून कसं असतं दगडात सुद्धा हात घालायचं वाटतं. माझ्यात आल्यावर नसते ना. हा ना. मित्रांनो जेवढं आम्हाला पॉसिबल होईल तेवढं उचलले. इकडे तुम्ही दाखवू शकता खाली. आता या साईडला आम्ही जाऊ शकत नाही, खाली गेलो तर डायरेक्ट खाली जाऊ आम्ही. हे आहे मित्रांनो पाण्याचं टाकं, स्तंभी टाकं म्हणतो आपण त्याला. स्वच्छ आहे टाकी. अशा प्रकारे मित्रांनो आपण सगळा गड कव्हर केलाय, म्हणजे पाहून झालाय आपला गड. आणि कचरा पण आपण जेवढा वाटेत दिसतोय, जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा आपण गोळा केलाय. आणि असंच आपण भेटत राहू. फक्त काय करा, या गडावर येताना कचरा जास्त आणू नका. आणला तरी तो आपल्या बरोबर परत द्या. जे भले त्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील किंवा अजून तुम्ही काय खायला स्नॅक्स वगैरे आणता, ते सगळं तुमच्या बॅगेतून रिटर्न जाऊ द्या. कारण काय माहिती आहे का मित्रांनो, कुणाला ना कुणाला तरी हे साफसफाई करावीच लागते. मित्रांनो जर तुम्हाला आपला व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पाटलांच्या पुढच्या व्लॉगमध्ये, पुढच्या गडावर. जय शिवराय, जय शंभूराज. मित्रांनो आता आपण गडावरून आलेलो आहोत खाली आणि हा कचरा सर्व आपण जेवढा आपल्याला जमतोय तेवढा आपण आणलाय बरोबर. तर गड अत्यंत सुंदर आहे, ते पण सुंदर ठेवा. निघताना हे दोन मित्र भेटले. ह्यांना बिस्किट देऊन घरी येताना थकवा दूर होण्यासाठी मस्तपैकी वाटेवर असणाऱ्या झऱ्यामध्ये आंघोळ केली आणि निघालो वापस घरच्या दिशेने.